श्रेष्ठ भारत बनाने वाले भारत के यशस्वी प्रधानमंत्री जी श्रीमान नरेंद्र मोदी जी का हम सूरत की धरा पर स्वागत करते हैं। बोलो भारत माता की वंदे वंदे। सूरत डायमंड बोर्स उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेला आहे। एकूण जगातल्या सगळ्यात मोठ्या इमारतींपैकी ही सर्वात मोठी इमारत म्हणावी लागणार आहे। या अगोदर जर का बघायचं तर पेंटागॉन पेक्षाही अधिक पटीनं ह्या इमारतीमध्ये आपल्याला ऑफिसेस जे आहेत त्या पाहायला मिळतात। साधारणपणे 4200 ही संख्या या ऑफिसेसची आपल्याला या इमारतींमध्ये पाहायला मिळते। जर का या इमारतीची रचना बघायची तर एकूण 9 या बिल्डिंग्स जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये आहेत। सोबतच 5 दरवाजे जे आहेत मुख्य द्वार जे आहेत ते या संपूर्ण इमारतीला देण्यात आलेले आहे। एकूण भव्य दिव्य अशी वास्तू ही म्हणावी लागेल। भारत डायमंड बोर्स जे आहे त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आणि मोठी ही इमारत आहे आणि त्यामुळेच जगातल्या मोठ्या इमारतींपैकी या इमारतीची देखील गणना होताना आपल्याला दिसते। डायमंडची प्रतिकृती जी आहे ती इथं आपल्याला बनवल्याचं दिसतं आहे। एकूणच ह्या इमारतीमध्ये साधारणपणे 4200 ऑफिसेस आहेत, मात्र अजून पूर्णपणे ते कार्यान्वित आपल्याला झालं नसल्याचं दिसतं आहे। संपूर्णपणे कार्यान्वित व्हायला साधारणपणे 2024चा मध्य उलटताना आपल्याला दिसतील। सोबत जर का आपण बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला झेंडे जे आहेत ते विविध देशांचे पाहायला मिळतात। साधारणपणे 125 देशांसोबत व्यवहार जो आहे तो इथल्या इमारतींमधल्या ऑफिसेसचा आपल्याला होताना पाहायला मिळेल। जे हिरे व्यापारी आहेत ते विविध देशांच्या मार्फत इथं व्यवहार जे आहेत ते करताना पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्यानं जर का बघायचं तर इथूनच हाकेच्या अंतरावर सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्फत जे अनपॉलिश जे डायमंड्स आहेत किंवा ज्या इतर गोष्टी आहेत त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट जो आहे तो होताना पाहायला मिळेल। त्याचमुळे कुठेतरी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणात हिरे व्यापाऱ्यांकडनं देखील प्रतिसाद जो आहे तो मिळतानाचा दावा सूरत डायमंड बोर्सकडनं करण्यात येतोय। पेंटागॉनपेक्षाही मोठी असलेली ही इमारत, ह्या इमारतीमध्ये साधारणपणे 4200 कार्यालय आपल्याला पाहायला मिळतात। 300 चौरस फूट ते 7500 स्क्वेअर फुटांपर्यंत ह्या संपूर्ण कार्यालयाची आपल्याला ह्या कार्यालय इथे आपल्याला दिसत आहेत आणि हीच कोनशिला आहे ज्याच्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देखील बघतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन जे आहे ते या संपूर्ण इमारतीचं पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि एकूण नेमकी ही इमारत कशी आहे, कशा प्रकारे ह्याची बांधणी केलेली आहे हे आपण जरा जाणून घेणार आहोत। माझ्या समोर हा जो तुम्ही प्रोटोटाइप बघताय हा याच इमारतीचा आहे। नेमका ह्या संपूर्ण ही सूरत डायमंड बोर्समध्ये 9 इमारती आपल्याला बघायला मिळतात आणि या 9 इमारतीमध्ये 4200 कार्यालयाची आपल्याला रचना जी आहे ती पाहायला मिळते। 9 टावर्स आहेत आणि या 9 टावर्स आपल्याला प्रत्येकी 15 मजल्यांचे आहेत, ज्यामध्ये हिऱ्यांशी संबंधित सर्व पायाभूत सुविधा असेल किंवा पॉलिशिंग असेल, अनपॉलिश हिरे असतील, डायमंड मॅन्युफॅक्चरिंगच्या मशिनरी, डायमंड प्लॅनिंगमध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर, सोबतच डायमंड सर्टिफिकेटच्या फर्म्स, प्रयोगशाळा विकसित करणाऱ्या आदी इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण गोष्टी या इमारतीमध्येच आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। ज्या प्रकारे आपण भारत डायमंड बोर्समध्ये बघतो त्याच प्रकारची रचना जी आहे ती आपल्याला या सूरत डायमंड बोर्समध्ये देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूण
या इमारतीच्या रचनेमुळे मोठ्या प्रमाणात उत्सुकता जी आहे ती या इमारतीची आपल्याला बघायला मिळालेली होती। एकूण आस्पेक्ट जर का बघायचा, त्याच्या डिझाईन बघायचा, तर मोठ्या प्रमाणात उत्सुकता जी आहे ती या इमारतीची आपल्याला दिसते। आंतरराष्ट्रीय उद्योजकांना देखील इथं आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला या सूरत डायमंड बोर्समध्ये पाहायला मिळतो आहे। भारत डायमंड बोर्समध्ये एकूणच कनेक्टिव्हिटी असेल, इतर गोष्टी असेल, तो मुंबईचा मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो आपल्याला होताना बघायला मिळतो। मात्र सुरतमध्ये तशी परिस्थिती सध्याला तरी नाही आहे आणि म्हणूनच आपण इथं सध्याला बघतो आहे, जर का तुम्ही कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला एंट्री जी आहे ती आतमध्ये पाहायला मिळेल। आंतरराष्ट्रीय उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला या इमारतीच्या आर्किटेक्चरल व्ह्यूमधनं देखील दिसतो आहे। एकूण मुंबईचं जसं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तशा प्रकारची रचना जी आहे ती इथं सध्याला आपल्याला बघायला मिळते। नेमकी ही इमारत आहे तरी कशी, भारत डायमंड बोर्स आणि या सूरत डायमंड बोर्समध्ये काय नेमका फ़र्क है हे अपन जाणून घेणार आहोत। मुझे बताइए क्या डिफरेंस है भारत डायमंड बोर्स हो या फिर सूरत डायमंड बोर्स में? भारत डायमंड बोर्स जो है आपका बॉम्बे में स्थित है, बीकेसी में। वो 1.8 मिलियन स्क्वायर फीट का है। हमारा उससे तकरीबन 4 गुना बड़ा 6.7 मिलियन स्क्वायर फीट का है। ये तो इसमें मेजर डिफरेंस ये है, वहाँ बिल्डिंग इंटरकनेक्ट नहीं है, यहाँ हमारी सारी बिल्डिंग जो है इंटरकनेक्ट है। तो एक फ्लोर पर अगर आप जाते हो तो आप किसी उस फ्लोर पर किसी भी ऑफिस में जा सकते हो। प्लस ये जो बिल्डिंग है ये आईजीबीसी की ग्रीन बिल्डिंग है, प्लैटिनम रेटेड। ये और नहीं है, ये वर्ल्ड की बिगेस्ट बिल्डिंग है। इससे छोटा जो है वो पेंटागन है, तो हम पेंटागन से भी बड़े। पेंटागन और इसमें कितना डिफरेंस बोल सकते? पेंटागन अराउंड 6.5 मिलियन है, हम लोग 6.7 मिलियन है। अगर मुंबई का अगर बात किया जाए तो कितने ओवरऑल ऑफिसेज मुंबई के हिसाब से आपको पता है या फिर बिल्डिंग में ऑफिस तकरीबन मान लीजिए 4717 ऑफिस है जो यहाँ फर्स्ट फ्लोर से 15 फ्लोर तक हैं। बाकी ग्राउंड फ्लोर पर अपना रिटेल बिजनेस है जो इनकी सपोर्ट सर्विस के लिए है। और रिटेल के हिसाब से अगर देखा जाए यहाँ पे मॉल भी है, वो किस तरह से काम करेगा? अपने जितने भी ऊपर मेंबर्स हैं उन्हीं के लिए है। उनके एसेट है, उनके टूल्स हैं, स्टेशनरी है, या बैंकिंग सिस्टम है, उनके लिए रेस्टोरेंट्स हैं, तो वो उनकी सपोर्ट के लिए है, किसी बाहर वाले के लिए नहीं है। वो ये सारा इंटरनल है। बैंक्स भी हैं तो जो भी बिजनेस है इंटर बिल्डिंग। और अगर बिजनेस है वो आपने कहा है कि इजी होगा, सुलभ होगा, तो वो किस तरह से हमें दिखाई देगा कि भाई सूरत जो एयरपोर्ट है इसका कैसा लाभ आपको मिल सकेगा ये पास होने के कारण? यहाँ से हमारी प्रॉक्सिमिटी जो है एयरपोर्ट की बहुत पास है, तो इंटरकनेक्टिव जो है वो अब क्योंकि इंटरनेशनल फ़्लाइट यहाँ ड्रॉप हो रही हैं तो वो इजी हो जाएगा। जो लोग पहले मुंबई आते थे इसके बारे में मुझे ज़्यादा जानकारी नहीं है क्योंकि मैं इंजीनियरिंग बैकग्राउंड से हूँ। तो बिल्डिंग के बारे में मुझे है, बाकी तो अगर ऑफिशियल है तो आपको एसडीबी से बात करना पड़ेगा रिलेटेड बिजनेस वाइज। मुझे ये जानना है कि मुंबई का जो बिल्डिंग है वो हमें कांच का दिखाई देता है पूरी तरह से, ये भी पूरा कांच का ही है, पर वो बिल्डिंग में और ये बिल्डिंग में आपने डिफरेंस क्या बताया? ये ओवरऑल अगर सिक्योरिटी के हिसाब से अगर देखा जाए, अगर डायमंड्स यहाँ पे है तो वो सिक्योरिटी किस हिसाब से आपने यहाँ पे रखी है? जैसे बीडीवी है, बीडीवी के अंदर कंस्ट्रक्शन 20 साल पुराना है, हमारा लेटेस्ट बिजनेस है। जैसे मैंने बताया ये आईजीबीसी का ग्रीन बिल्डिंग है, तो हमारे जो फरसाड है जिसे आप ग्लास बोल रहे हैं वो लेटेस्ट है। उसके अंदर आपको हीट ट्रांसफ़र है वो मिनिमम पे है, तो इसलिए बिल्डिंग नेचुरल कूल रहती है। यहाँ पर एक नेचुरल कूलिंग सिस्टम है, रेडिएंट कूलिंग, जिसमें वेस्ट साइड से हवा आती है और पूरी बिल्डिंग को ठंडा करती है। तो इसीलिए इसको ग्रीन बिल्डिंग में गिना जाता है कि इसका कंजप्शन है पर स्क्वायर फीट वो उसके मुकाबले बहुत कम है। थँक्यू। तर एकूण इमारतीची रचना जर का बघायची तर ती आपल्याला ग्रीन बिल्डिंग जे हे सांगत आहेत ती हवा खेळती राहावी त्या हिशोबाने ही रचना ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच प्रकारचं सध्याला इथलं वातावरण आपल्याला दिसतं आहे। एकूणच गारवा जो आहे तो आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये सध्या दिसतोय।
सुरत डायमंड बोर्सची भव्य दिव्यता आपल्याला या इमारतीच्या रचनेवरूनच पाहायला मिळते. मुंबईतील जागेची कमतरता आणि ऑफिस रिअल इस्टेटच्या वाढत्या किमती यासाठी कारणीभूत आहेत. यात दुसरीकडे जर का बघायचं तर मुंबईत व्यापार होणारा हिरा हा सुरतमधूनच तयार होऊन येत असतो. एकूण पॉलिशिंग असेल, इतर कामं असतील, ही आपल्याला सुरतवरून येताना पाहायला मिळतात. आणि सुरत ते मुंबईचं अंतर हे आपल्याला साधारणपणे 4.5 ते 5 तास आहे आणि त्यामुळे होणारा नफा हा देखील कमी होतो. सुरत डायमंड बोर्सनं हिरे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या जागेची निर्मिती केली. अशात मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांकडनं देखील इथं कार्यालये घेण्यात आली. कार्यालये जरी का इथं घेण्यात आली असली तरीही व्यापार मात्र मुंबईतूनच होताना दिसतोय आणि त्यामुळे मुंबईचं महत्त्व देखील कमी होत नाही. अशात भारत डायमंड बोर्स असेल किंवा मग सुरत डायमंड बोर्स देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाच्या चालनासाठी दोन्हीही महत्त्वाचे आहेत. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, सुरत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.